जय ज्योती, जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। इशे केले नाही तुझसाठी सर्व, इशे केले नाही तुझसाठी सर्व, करू नको गर्व प्राण्यांमध्ये, करू नको गर्व प्राण्यांमध्ये। देह देऊनिया बुद्धिमान केला, देह देऊनिया बुद्धिमान केला, धनीपणा दिला सर्वांमध्ये, धनीपणा दिला सर्वांमध्ये। जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी, कारणी लावावा सत्यासाठी। अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, संतोषी निर्मिक ज्योती म्हणे, संतोषी निर्मिक ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, या जगातील सर्व गोष्टी फक्त तुझ्यासाठीच निर्माण झालेल्या नाहीत। इतर प्राण्यांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असा गर्व माणसाने करू नये। निर्मात्याने, निसर्गाने माणसाला बुद्धी दिली, शरीर दिले आणि जगातील अनेक साधनांचा उपयोग करण्याची क्षमता दिली। त्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा विचार करण्यास सक्षम झाला। माणसाने आपल्या शरीराने कष्ट करून समाजाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी काम करावे, तसेच सत्य आणि न्यायासाठी प्रयत्न करावेत। ज्यावेळी माणूस सत्य, प्रामाणिकपणा आणि समाज कल्याणासाठी कार्य करतो, तेव्हा त्याचा मानवी जन्म खऱ्या अर्थाने सार्थक ठरतो। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। धन्यवाद। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।